आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांची मदत. मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज्य सरकारनं सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. असंसदीय शब्दाचा वापर केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील अधिवेशन काळापुरते निलंबित. आणि महावितरणच्या वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनानं पहिल्यांदाच 750 कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विदर्भातील अतिवृष्टीबाधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. सामंत म्हणाले की अमरावती विभागात संत्री फळ पिकाचं कोळशी या रोगामुळे नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं नाही. तथापि नागपूर जिल्ह्यात संत्री पिकावर 2882 हेक्टर आणि मोसंबी पिकावर 270 हेक्टर क्षेत्र अशा एकूण 3152 हेक्टर क्षेत्रावर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली आहे. विदर्भातील शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रासाठी 3103 कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाकडून वितरित करण्यात आली असल्याची माहितीही सामंत यांनी उत्तरात दिली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे, डॉ. रणजित पाटील, प्रवीण दटके यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक बैठक घेत आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संशयितांचा शोध, चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज असल्याचं माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या रुग्णालयात औषधांची कमतरता असून तातडीनं आरोग्य यंत्रणा सक्षम करा अशी मागणी त्यांनी केली. आजपर्यंत देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात बघायला मिळाली. त्यामुळे राज्य सरकारनं आताच सावध व्हावं. नवीन कोरोना प्रकाराबाबत सतर्क राहून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करावी अशी मागणीही टोपे यांनी केली. कोविड-19 विषयीच्या जागतिक स्थितीवर आणि कोविड-19च्या विविध प्रकारांवर आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे असं आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेतल्या निवेदनात सांगितलं. देशात या आजाराचा नवीन प्रकार दाखल होऊ नये यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं. येणारा नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी लोकांमध्ये प्रभावीपणे जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संस्थगित होणार आहे. वेळापत्रकानुसार निर्धारित 6 दिवस आधीच अधिवेशनाचं सूप वाजेल. लोकसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गदारोळ करत असतानाच तसंच भारत चीन सीमा प्रश्नावर चर्चेची मागणी त्यांनी लावून धरलेली असतानाच अधिवेशन उद्या अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीनं घेतल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. काही विधेयकांसोबतच विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा अजून बाकी आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाज सुरळीत चालू द्यावं असं आवाहन जोशी यांनी केलं. 7 डिसेंबरला अधिवेशन सुरू झालं ते 29 डिसेंबरला संपणार होतं. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकर संपवावं अशी मागणी अनेक सदस्यांनी केली होती. केंद्रीय अर्थसंकल्पात अनुसूचित जमातींसाठीची आर्थिक तरतूद 87,585 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज दिली. प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी त्या आज दिल्लीमध्ये बोलत होत्या. 2014-15 या वर्षात ही तरतूद 19,437 कोटी रुपये इतकी होती असं त्यांनी सांगितलं. आदिवासी मंत्रालयासाठीची आर्थिक तरतूद 2014-15 मध्ये 3,832 कोटी रुपये होती. ती आता चालू वर्षात 8,407 कोटी रुपयांपर्यंत वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकरी ते ग्राहक असा प्रवास अधिक पारदर्शक झाला असून मध्यस्थांचं उच्चाटन झालं आहे असं ते म्हणाले. आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. एक देश एक शिधापत्रक योजनेची प्रभावी अंमलबजावणी, अन्नधान्य पुरवठ्याची खात्री तसंच अन्नधान्य खरेदीची भक्कम यंत्रणा अशा उपाययोजना केंद्र सरकारनं राबवल्या आहेत असं सांगून त्यांनी वेळोवेळी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यात 3,81,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. कोविड काळात गरिबांना मोफत धान्य देण्याच्या योजनेचा लाभ सुमारे 80 कोटी जनतेला मिळाला आहे असं त्यांनी सांगितलं. 20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद होणार नसल्याची माहिती
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या दरेवाडी इथं 43 पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केसरकर बोलत होते. शिक्षण हक्क अधिकारांतर्गत सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यामुळे शाळा बंद होणार असे गैरसमज पसरले होते. तुर्तास या शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर भरती करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारनं केलेल्या सर्वेक्षणामुळे राज्यात मोठा गोंधळ झाला असून एक विद्यार्थी असला तरी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल असं सांगितलं. दर्जेदार शिक्षण देणं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं केसरकर यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. नागपूर इथं सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन कायम असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला होता. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला होता. तसंच पाटील यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. फोन टॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. निर्धारित कामकाज बाजूला सारून अतिमहत्वाच्या बाबींवर चर्चा करण्याची तरतूद नियम 57 मध्ये असल्याचं विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी सांगितलं. मात्र वारंवार मागणी करूनही अध्यक्षांनी परवानगी नाकारली. याचा अर्थ अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत आहेत असा आरोप करून पवार सभागृहाबाहेर पडले. इतर विरोधी सदस्यांनीही त्यांच्याबरोबरच सभात्याग केला. घरांची वाढलेली संख्या, गावं शहरांचा विस्तार पाहता रस्त्यांची लांबी वाढली आहे. गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी निधीची गरज असते. निधीचे स्रोत निर्माण करण्यासाठी धोरणात बदल करणं आवश्यक आहे. तसे धोरण अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामांवर भर देण्यात येत आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. राज्यातील रस्त्यांची स्थिती आणि दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक प्रयत्न, कोकणातील तसंच इतर विभागांतील रस्ते, धोरणात्मक निर्णय आदी बाबींविषयी चर्चा झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर चव्हाण यांनी सुयोग इथल्या विविध कक्षांना भेट देऊन सुविधांची पाहणी केली. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानं बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 19 कोटी 75 लक्ष रुपये किमतीची विकास कामं मंजूर करण्यात आली आहेत. सन 2022-23च्या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर विकास कामांमध्ये रस्ता सुधारणा, पूल बांधणी, भूसंपादन आणि सेवा वाहिनी स्थलांतरित करणं इत्यादी कामांचा समावेश आहे. महावितरण कंपनीमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 संवर्गातील तांत्रिक आणि अतांत्रिक कामगारांची जवळपास 26,648 पदं रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्यानं भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस यांनी सांगितलं की महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीमध्ये लाईटमन तथा तत्सम कामगारांची पदं नाहीत. मात्र राज्य शासन लवकरच महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहे. यामध्ये कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीनं विमा संरक्षण देण्यात येईल. प्रत्येक वर्षी 5 गुण देऊन गुणवत्ता यादीवर येण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटदाराच्या अधीनस्थ अंदाजे 17,443 कंत्राटी कामगार कार्यरत असून महापारेषण आणि महावितरणमध्ये सर्वसाधारणपणे अनुक्रमे 3,940 आणि 21,551 कंत्राटी कामगार बाह्य स्रोतांच्या माध्यमातून काम करतात. भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं आज निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या कसबा मतदारसंघाच्या आमदार आणि माजी महापौर होत्या. उद्या वैकुंठ स्मशानभूमी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. नागपुरात तापमानामध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली असून आज नागपूर विमानतळ इथं सकाळी 13.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांची मदत.
मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज्य सरकारनं सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. असंसदीय शब्दाचा वापर केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील अधिवेशन काळापुरते निलंबित आणि महावितरणच्या वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.